नमस्कार, मी शुभमराज. तारा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज महाराष्ट्रभर, राज्यभर सगळीकडं लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार अर्ज भरताना आपल्याला सगळ्यांना दिसत आहेत. त्यानंतर आपण इथं आलेलो आहे कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ. इथं एक इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत. बाजीराव नाईक आहेत आपल्यासोबत. त्यांच्याकडनं आपण या निवडणुकीसंदर्भातल्या आणि उमेदवारीच्या अर्ज भरण्यासंदर्भातल्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. नमस्कार सर. मी बाजीराव सदाशिव नाईक, बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीचा संस्थापक अध्यक्ष. मी गेले 24 वर्ष झालं सातत्यानं जनसामान्यांच्या हितासाठी, जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरचे आंदोलन, मोर्चे करत असतो. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून कसं जगायचं, माणसातल्या माणसासारखं कसं वागायचं, हे मी लोकांच्यामध्ये जाऊन प्रबोधन करत असतो आणि माणसांना त्याची मदत करत असतो. आज राजकीय पक्ष हे संधीसाधू पक्ष झाले आहेत. कुठल्याही पक्षाचं नाव घेतलं तर माणसाच्या मनात संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. माणूस जगतोय का मरतोय या अवस्थेत आज माणूस आहे. मतदान कुणाला करायचं आहे ह्या संभ्रमामध्ये माणूस भ्रमात पडलेला आहे. मला सर्व कोल्हापूरच्या जनतेला एक आव्हान करायचं आहे. मी लोकसभेचा इच्छुक उमेदवार आहे. जनसामान्य कुटुंबातला आहे, सर्वसामान्य कुटुंबातला आहे, गरीब कुटुंबातला आहे आणि मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवतो आहे. अपक्ष म्हणून एवढ्यासाठी निवडणूक लढवतो आहे कारण पक्षाचा कार्यकर्ता, पक्षाचा नेता कधी कुठं जाईल सांगू शकत नाही. तुम्ही गुवाहाटीचं उदाहरण बघितलेलं आहे, इतर सगळ्या पक्षांचं तुम्ही उदाहरण बघितलं आहे. एखाद्या ईडीसारखी कारवाई केली की लगेच ते पक्ष बदलत असतात. मी स्वाभिमानानं, अभिमानानं लोकशाही टिकावी, भारतीय संविधान टिकावं, लोकांच्यामधली जनसामान्य माणूस जगला पाहिजे, यासाठी माझं मिशन असेल. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवणार आहे. निवडणूक 100% मी लढवतो आहे. आपलं अनमोल मत मला देऊन सहकार्य करा. लोकशाही टिकवण्यासाठी आपलं मत हे माझ्यासाठी अनमोल असेल. ज्या दिवशी मी काम करणार नाही त्या दिवशी तुमच्या पायातलं चप्पन आणि माझं टाळं असेल. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. जय भारत. तर एकीकडे इच्छुक उमेदवार सध्या कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येऊन उमेदवारीचा अर्ज भरताना आपल्याला दिसत आहेत. अर्ज भरण्यासाठी बऱ्याच उमेदवारांची लगबग सुरू होताना दिसते.